नमस्ते. माझं नाव किरण कांबळे. मी राहायला हडपसरला आहे. मी नाही का म्हणजे असं विचार करत होतो, की म्हणजे नाही का जॉब करून तर मला काय होणार नाही. म्हणजे जॉबमधून जेवढं मला सॅलरी यायची, तेवढं तर काय म्हणजे घर खर्चात आणि ह्याच्यात त्याच्यात EMI वगैरेमध्ये निघूनच जायचे. काय उरतच नव्हतं. मग मी एकदा कलीम सरांचा YouTubeला व्हिडिओ बघितला होता. मग त्याच्यावरती थोडा विचार केला, की नाही का म्हणजे आपण पण थोडं शिकलं तर काय फरक पडतो. मग ते बघण्यासाठी मी कलीम सरांच्या ऑफिसला म्हणजे KS शेअर मार्केटच्या ऑफिसमध्ये आलो. तिथं मला अपूर्वा मॅडम भेटल्या आणि मग त्यांनी थोडं समजवलं मला, की नाही का म्हणजे शेअर मार्केटमध्ये आता ते मला काय शिकवणार आणि मला काय शिकायला भेटणार, हे त्यांनी मला पहिल्याच दिवशी म्हणजे जेव्हा पहिलं मी ऑफिसला व्हिजिट केलं, तेव्हा त्यांनी मला सांगितलं. बरं ठीक आहे म्हणलं. मग मी पण विचार केला थोडा, की मग चला म्हणलं थोडंफार काहीतरी शिकून घेऊया. मग ते शिकण्यासाठी मग दुसऱ्या दिवशी मी शेअर मार्केटचं आपलं KS शेअर मार्केट ऑफिसमध्ये जॉईनिंग झालो. मग ऑफलाईन मला तेवढं ऑनलाईनचं काय नॉलेज नव्हतं. म्हणजे मला पण आता दिवसाचं कमीत कमी 2.5-3 3.5 2.5 3 असं चालू आहे. तर ते फक्त आहे ना कलीम सरामुळं आणि अपूर्वा मॅडम आणि सुचिता मॅडम या तिघांनी मला खूप खूप म्हणजे असं म्हणजे पहिल्यांदा मी ऑफिसला आलो तेव्हा कलीम सरांनी जसं मला समजवलं ते व्यवस्थित म्हणजे असं असं मला वाटलंच नाही की मी एकदम हार्ड शिकायला आलो. एकदम मला असं सोपं सोपं सगळं वाटत गेलं. आणि अपूर्वा मॅडमनी पण जसं शिकवलं तसं म्हणजे आता मला तर नव्हतं वाटलं की मी कधी शेअर मार्केट शिकन. शेअर मार्केट असं मला वाटत होतं नाही का दुसऱ्याच्या ह्याच्या त्याच्या तोंडून ऐकायचो मी की तिथं खूप लॉस होतो, तिथं लोक खूप नाही का कर्जबाजारी होतात, हे सगळं मी ऐकलं होतं. पण जसं आता कलीम सरांनी मला शिकवलं आणि अपूर्वा मॅडमनी जर शिकवलं, त्याच्यामुळे मला असं काहीच वाटलेलं नाही की म्हणजे त्यातून मला नुकसान होईल की म्हणजे नाही का की मी लॉसमध्ये जाईल, कर्जबाजारी होईल, असं मला काहीच वाटत नाही. आणि आता मी कॉन्फिडेन्सली म्हणजे नाही का एकदम प्रॉपर असं ऑप्शन ट्रेडिंगमध्ये पण नाही का म्हणजे प्रॉपर एंट्री करतो, एक्झिट पण करतो व्यवस्थित. आणि थँक्स टू सुचिता मॅडम. सुचिता मॅडम पण रोज सेशनला व्यवस्थित एकदम शिकवतात ना ते. ते मला आता असं वाटतंय की आता म्हणजे नाही का मी माझं नाही का भर उन्हामध्ये दिवसभर जॉब करून जेवढं कमवत नाही तेवढं मी आता एका दिवसाला कमवायला लागलो. त्याच्यामुळे ना आता शेअर मार्केट असं आता मला जर कोणी म्हणलं ना अरे यार तू चुकीची लाईन पकडली असं तसं, तर त्याला मी पहिलं तेच सांगेन, बाबा तू पहिलं शिकून घे, मग त्याच्यानंतर तू सांग मला की काय करायचं नेमकं.